व्यापाऱ्यांना दहशत माजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे फलटण शहरातील सर्वच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तत्पूर्वी 2 दिवसापूर्वी सुद्धा शंकर मार्केट या ठिकाणी हिरणमाळे बंधूंवर असाच हल्ला झाला होता. त्यामुळे सुद्धा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर या दोन्ही घटनांच्या प्रादुर्भावाने शहरामध्ये शांतता राखण्यासाठी आणि पोलिसांनी कारवाई करण्यासंदर्भात हे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी इथे जमलेलो आहोत. तर त्यामध्ये पोलीस प्रशासनाने मुख्य भूमिका बजावावी आणि व्यापाऱ्यांमध्ये शांततेचं वातावरण आणि बाजारपेठ फलटणची कशी सुरळीत चालेल यासाठी प्रयत्न करावे. घडलेली आहे. शंकर मार्केटमध्ये हिरणोळे बंधूंना अगदी किरकोळ कारणावरून मारहाण झाली आणि ती अत्यंत गंभीर आहे, ज्यामध्ये त्यांचा जीव गेला असता. एक खुनाचा प्रयत्न अशा पद्धतीची ही घटना फलटणमध्ये प्रथमच इतक्या प्रभावीपणे राबवली गेली त्या गुंडांकडून. त्याच्यानंतर थोडंसं त्यांना आपले सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी एकत्र येऊन त्याच्याशी पोलीस स्टेशन बरोबर समन्वय साधून त्या गोष्टीचे दाहकता त्यांना सांगितली आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विनंती केली. परंतु हे घटना घडत असताना काल मुख्य बाजारपेठ जी आहे, जो एसटी स्टँडचा आणि शिवाजी चौक आंबेडकर चौक जो आहे, त्या मधल्या रस्त्याला रस्त्याने झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर व्यापाऱ्यांच्या वरती जाऊन हल्ला करण्यापर्यंत पोहोचलं. आणि नशिबाचा भाग की तेथील व्यापारी सावध झाले आणि एकत्र येऊन थोडीशी तिथं आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण अशा घटनेमध्ये जर परत आणि एखादी घटना जर घडली असती तर ती फारच विचित्र आणि चुकीची घडली असती. व्यापारी पेठेत रोजच बारीक सारीक घटना घडत असतात, बारीक सारीक भांडणं तंटे होत असतात. पण हे जे मूळ आता स्वरूप इतकं प्रचंड प्रमाणात झालेलं आहे, हे भीषण स्वरूप पाहता एक फलटणचं नाव रूप चुकीच्या मार्गाला जात आहे असं दिसतंय. आणि यात पोलीस प्रशासन काहीच काम करत नाही अशातला काही भाग मी म्हणत नाही, पण त्यांचं कुठंतरी काहीतरी कमी पडतंय. पेट्रोलिंग होणं गरजेचं आहे, रोड रोमिओंना रोखणं गरजेचं आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. महिलांसाठी होणाऱ्या ज्या काही असुविधा आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या गोष्टीवर प्रशासनाने वेळेत लक्ष घालावं एवढंच मी याच्यातून सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज फलटण व्यापारी संघटनेतर्फे आम्ही फलटण शहरातील सर्व व्यापारी फलटण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे. फलटण शहरात वाढलेली गुंडगिरी आणि यामुळे होणारा नागरिकांना त्रास आणि व्यापारी वर्ग होणारा त्रास यांच्या बंदोबस्त करण्यासाठी आम्ही फलटण व्यापारी संघटनेतर्फे आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. फलटण शहरात परिसरात वाढलेली चोरी, मारहाण, रोड रोमिओ यांच्यापासून फलटण शहरातील व्यापारी व नागरिक यांना होणाऱ्या त्रासाचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व व्यापारी एकत्र आलेलो आहोत आणि साहेबांना निवेदन देत आहोत. त्यांना एकच व्यापारी संघटनेतर्फे विनंती करतो की तुम्ही ह्या गोष्टींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. व्यापारी कसा सुरक्षित राहील किंवा व्यापाऱ्यावर होणारे हल्ले हे कसे थांबवता येतील, बाजारपेठेतील नागरिक सुरक्षित कसा फिरेल. आज बाजारपेठ 7 वाजताच बंद होतीये. काही कारणामुळे लेडीज महिला वर्ग व्यापारी जास्त वेळ थांबू शकत नाहीये. ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून आम्ही देत आहोत, सांगत आहोत. त्याची तुम्ही वेळेवर बंदोबस्त करावा आणि आम्हाला त्या गोष्टीने आश्वासन द्यावं. नमस्कार. कालची जी घटना आहे ती व्यापारी जी मनोभाई पटेल फॅमिली, या फॅमिलीवर ही फॅमिली फार सामाजिक कार्यामध्ये आणि व्यापारामध्ये अतिशय चांगली फॅमिली आहे आणि यांच्यावर असा अचानक हल्ला होणे हे व्यापारी संघटनेच्या मार्फत आम्ही निषेध करत आहोत. अशा गोष्टी फलटण शहरासाठी निंदनीय आहे आणि गंभीर आहे. त्या दृष्टीने आपण त्या कामगिरी ओळखून किंवा कायद्याच्या कक्षेमध्ये जे कलम लावायला पाहिजे होती ती सर्व रायटिंगची असतील किंवा प्राणघातक हल्ल्याची असतील ती सर्व लावलेली आहेत आणि आरोपीच्यासाठी 3 टीम आपण रवाना केलेल्या आहेत. माननीय वरिष्ठांचेही कंटिन्यू सातत्यानं ह्या गोष्टीमध्ये किंवा ह्या गुन्ह्यामध्ये लक्ष आहे, ते मार्गदर्शन करतात. त्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे तपास चालू आहे. त्यामध्ये अजून फरार आहेत नाही असं नाही, परंतु त्यांच्या मार्गावर निश्चितपणे आहे आपण आणि लवकरच अटक होतील. त्याच्यामध्ये कुठलंही अल्पवयीन असो किंवा मेजर असो, कायद्याच्या चौकटीत जे आहे ते अगदी कठोरपणे केलं जाईल.
आणि त्यानंतर ही जी प्रतिबंधक कारवाई आहे, तडीपारी आहे, ती सुद्धा एकदम कठोरपणे राबवली जाईल. आपण मागच्याच 15 दिवसामध्ये 2 आरोपी तडीपारी केले होते आणि 55च्या कारवाईनुसार, आणि तो काही प्रस्ताव आपल्याकडे अजूनही प्रोसेसमध्ये आहेत. गुंड आहेत किंवा ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती ते कारवाईचे प्रस्तावही प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर जो मागच्या 10 दिवसामध्ये जो गुन्हा घडला त्याच्या चेन स्नॅचिंग रॉबरीचा एका व्यापाऱ्यावरती, ते बी व्यापारी उद्योग ठीक आहे, आपल्या हातीतले नसले तरी सुद्धा ते एक उद्योगच होते, तरी सुद्धा त्यांची चेन आपण 20 तोळे जे असेल किंवा त्यांच्यावर ज्यांनी वेगळ्या प्रकारे खंडणीसारखा प्रकार केला होता त्यातले 10 आरोपी आपण 1-2 दिवसामध्ये अटक करून त्यांचे PCR वगैरे जे आहे ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांच्यावरही चांगल्या प्रकारे त्यामध्ये रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आता ह्याच्यामध्ये काय रेकॉर्डवरचे आहेत त्या पद्धतीनंच त्यांना ट्रीट केलं जाईल. आणि कालचा जो प्रकार झाला तोही आरोपीला आपण तात्काळ 10-15 मिनिटामध्येच आपल्या गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी आणून जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये करतोय आपण त्यांच्यावरती. व्यापारी बांधवांनी त्याप्रमाणे तक्रार आपण सांगितल्याप्रमाणे दिलेली आहे. तर इथून पुढे अगदी बरोबर आहे, तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला निश्चितपणे पोलीस प्रशासन उतरेल आणि त्या पद्धतीनं आपण करतोय. पायी पेट्रोलिंग वगैरे सायंकाळी आमचं असतंय, सकाळची नाकाबंदी असते. त्याचबरोबर आम्ही स्वतःही फील्डवर राहून आम्ही 2-4 दिवसापासून ज्या आवाज करणाऱ्या गाड्या आहेत किंवा सायलेन्सरच्या गाड्या आहेत ते सुद्धा आपण आणतोय, कारवाई करतोय. त्याची सविस्तर प्रेस नोटही आपण जारी करणार आहोत. पण त्या सर्व कारवाई झाल्यानंतर करावी म्हणून ते अद्यापर्यंत केलेली नाही, परंतु दररोज गाड्या आणण्याचं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं चालू आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये जे असे करतात त्या ठिकाणी सुद्धा साध्या वेशामध्ये असतील, त्याचबरोबर आपले अचानक नाकाबंदी लावून तिथं सुद्धा अजूनही स्ट्रॉंग कारवाई करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निश्चितपणे केली जाईल. आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही कठोर पावलं उचलणं पोलीस प्रशासन आमच्याकडून व माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे केलं जाईल. आणि कुठल्याही व्यापाऱ्यावरती असे इथून पुढे होऊ नये त्यासाठी मी कालही माझा पर्सनल मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर डायल 112चा असेल, आमच्या गुन्हे शोध पथकाची काय अंमलदारांचा असेल, गोपनीय अंमलदारांचा असेल नंबर आपण व्यापाऱ्यांच्या ग्रुपवरती अध्यक्षांच्या माध्यमातून टाकलेला आहे. त्यांनी कधी काय होतं 112ला लागत नाही कधी, त्यामुळं विविध पर्याय उपलब्ध असावेत. जे पीडित लोक आहेत त्यासाठी माझ्या पर्सनल मोबाईलवरती करू शकता, आमच्या अंमलदाराच्या मोबाईलवरती करू शकता, पोलीस स्टेशनच्या मोबाईलवरती करू शकता. अशा पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला जर घटनेची माहिती मिळाली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर प्रतिसाद देता येईल, रिॲक्शन देता येईल आणि तात्काळ कारवाई करणं शक्य होईल. अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन माझ्या आणि व्यापारी बांधवामध्ये ठेवूया. आणि स्वतः मी आपल्याला पायी पेट्रोलिंग करताना अजून ॲक्टिव्हपणे त्यामध्ये हे करूया आणि तुम्हाला इथून पुढे असे कुठलेही गुन्हे घडू नयेत त्या दृष्टीने जेवढं काही प्रतिबंधात्मक गुन्ह्याच्या अगोदरच जे करता येईल ते 100% माझ्याकडून होईल. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.